या ठिकाणी आमचे सहकारी ज्यांना आम्ही आमचं मार्गदर्शक मानत होतो असे आमचे सहकारी मित्र माननीय किरणराजजी घाडगे यांनी काल भावनेच्या भरात म्हणा किंवा यांच्या अकलेच्या तारेत तोडताना म्हणा काल काही वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी काल केलेले की माननीय आमदार साहेबांच्यात हिंमत असेल, आमदार साहेबांचं असं असेल तर त्यांनी अमुक करून दाखवावं, आमसभा घेऊन दाखवावी, अशा काही वक्तव्य त्यांनी काल केलेले. त्याचा निषेधार्थ या ठिकाणी आम्ही तुमच्या सर्व माध्यमांच्या समोर या ठिकाणी आलेलो आहोत. मुळामध्ये जो व्यक्ती नगरपालिकेच्या निवडणुकीला स्वतःच्या वार्डातून जिथं 4,000 4,500 मतदान असतं त्या वार्डातून तुम्ही निवडून येऊ शकत नाहीत, आणि जो व्यक्ती 2 तालुक्याच्या मतदारसंघातून घासून ठासून निवडून येतात, एवढं मोठं धाडस त्या व्यक्तीने केले, त्या व्यक्तीवर तुम्ही टीका करताना थोडं तरी विचार करायला हवा होता. केवळ त्यांना विरोध, त्यांचं वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व आमदार साहेबांचे समर्थक म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित. परिचारक गटानं कॉमन आमसभेला विरोध केलेला आहे, वेगळी घ्यायला पाहिजे का सांगितलं, त्या गोष्टीला आपलं समर्थन आहे. अवताडे गटाकडून विरोध आहे. मुळात अवताडे म्हणजे आमदार साहेबांचे समर्थक म्हणून या ठिकाणी प्रामाणिक माझं उत्तर असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 2-3 दिवसापूर्वी आपल्या पंढरपूर शहरामध्येच पंचायत समितीमध्ये या ठिकाणी 4 आमदार मिळून दोन्ही तालुक्याची आमसभा या ठिकाणी झाली. त्या आमसभेमध्ये जर पंढरपूर शहरातले प्रश्न जर उपस्थित झाले नसतील मग त्या ठिकाणी आमदार साहेबांनी सर्व पंढरपूर शहरातील अधिकाऱ्यांना खडसावलेलं आहे. कामं पेंडिंग आहेत म्हणून किंवा काही लोकांच्या अडचणी आहेत म्हणून त्यामध्ये सीओ असतील, आरोग्य विभागाचे असतील, सिव्हिलचे असतील, सर्व अधिकाऱ्यांना खडसावले. जर त्या दिवशी नागरिकांचे प्रश्न तिथं ऐकून घेतले असतील, त्याच्यावर तोडगा निघाला असेल तर चालूला सेपरेट नगरपालिकेची आमसभा घेण्यात मला तर वाटत नाही की आमदार साहेबांना गरज आहे. आणि जरी गरज भासत असेल तर भविष्यात निश्चित आमदार साहेबांना आम्ही चर्चा करून नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही पंढरपूरला आमसभा घेण्याचा प्रयत्न करू. 13 चालून काय सिद्ध केलं असा परिचारक समर्थकांचा सवाल आहे. काय सिद्ध झालं? म्हणजे स्वतः परिचारकांचा सवाल आहे का त्यांच्या समर्थकांचा? मग मी एक समर्थक म्हणून पण सांगतो कसं असतंय, समर्थकांनीच बोललेलं म्हणजे ग्रामीण काय म्हणतात ना सामान्य नागरिक बोलतील असं नाहीये. कारण ज्यांचे प्रश्न होते ते सामान्य नागरिक होते, त्यांना माहिती आहे ना आमचे प्रश्न सुटलेत न सुटलेत, मध्येच अडकलेत. त्यामुळे समर्थकांनी बोलणं करून विषय होत नसतो. डायरेक्ट आमसभेचा अर्थच असा आहे की सामान्य नागरिक ते डायरेक्ट लोकप्रतिनिधी, त्यामुळे यात समर्थकांचा विषयच येत नाही. त्यांनी आपले प्रश्न लोकप्रतिनिधीमध्ये पोहोचवलेत आणि त्याचं उत्तर त्यांना त्या टायमाला मिळालेलं आहे. काय सिद्ध झालं आमसभा चालू? कोण म्हणतं काय सिद्ध झालं नाही? आता अधिकारी कामाला लागलेत, जनतेचे प्रश्न वेळ जाणार ह्या गोष्टीला जनतेचे प्रश्न हळूहळू सुटायला लागलेत आणि निश्चितच थोड्या दिवसात पंढरपूर शहरातील जे काही प्रश्न अजून प्रलंबित असतील ते निश्चितच आमदार साहेब जातील लक्ष घालून ते प्रश्न सोडवतील. अधिकाऱ्यांना दबावलं जात आहे असा आरोप आहे परिचारक समर्थकांचा. आता एवढ्या खोलात कोण आणि असं कोण म्हणणार पण नाही. आमच्यातले कोण आमदारांचे समर्थक आमच्या समर्थकांनी जर त्याचा जर तुम्ही प्रश्न विचारला असता तर त्याचं उत्तर दिलं असतं. परिचारक समर्थक असं मग ते परिचारक समर्थक आमच्या समोर प्रश्न उपस्थित राहिला असता आम्ही त्याचं उत्तर दिलं असतं. तुमचे आमदार सुद्धा उपस्थित होते, आमदार आमदारांच्या उपस्थितीतला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात काय सिद्ध झालं? परिचारक समर्थक सुद्धा कोण काय बोललेलं नाही, बोलले नाहीत कुठं आमसभेत. तुम्ही काय म्हणताय? आज परवाची त्यांची प्रेस झाली त्यात त्यांनी म्हणलंय की 13 तास आमसभा चालून काय सिद्ध केलं. कोण म्हणलं? भैया देशमुख. अहो भैया देशमुख कुठल्या भागाचे? पंढरपूर शहराचा प्रश्न त्यांना कसं काय माहिती असणार आहे? विषय शहराचा नाही, आमसभा चालून मग शहराची असो ग्रामीणची असो काय सिद्ध झालं? ज्या आमसभेचे अध्यक्ष होते तुम्ही त्यांना ते प्रश्न विचारा ना, तेव्हा काय सिद्ध केले किंवा काय त्यांनी उत्तर दिले तुम्हाला त्या गोष्टीचं काय सिद्ध झालं काय नाही. तिथे तुमचे आमदार होते म्हणून आमचे आमदार आमसभेला अध्यक्ष कोण होते? तुमचे आमदार स्वतः उपस्थित. असं वाटत नाही का की परिचारक गटाच्या प्रेसवर खालच्या आमसभेला त्यांचा विरोध होता असं वाटत नाही? परत प्रश्न करा.
कालच्या पंढरपूरच्या आमसभेला परिचारक गटाचा विरोध होता असं वाटतं. नाही बघा त्यांची भूमिका मुळामध्ये आजची आमची प्रेस कॉन्फरन्स आहे ते किरण गाडगे यांनी आमदार साहेबांना जो आरोप केला त्याच्यावरती प्रेस होती. बाकीच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही अजून काही तयारी केलेली नाही. आम्ही ज्यावेळेस तयारी करू त्यावेळेस मला